पावसाळा सुरू झाला की आपल्याला वेड लागतं ते मस्त थंडगार धबधब्यांचं आणि ट्रेकिंगचं. पण आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण आज आपण फक्त निसर्गाचा आनंद घेणार नाही आहोत, तर एकाच दिवसात निसर्ग, डॅम, धबधबे आणि हजार वर्ष जुना इतिहासाचा भन्नाट प्रवास करणार आहोत. होय, आजच्या एका दिवसाच्या ट्रिपमध्ये आपण फिरणार आहोत बदलापूर आणि अंबरनाथ. आज आपण बघणार आहोत निसर्गरम्य जंगलात वसलेलं कोंडेश्वर शिव मंदिर आणि कोंडेश्वर वॉटरफॉल. संपूर्ण फॅमिली सोबत एन्जॉय करण्यासाठी येईल असं शांत आणि सुंदर कोंडेश्वर डॅम. फक्त वॉटरफॉल नाही, तर सह्याद्रीच्या डोंगरांचा एक अतिशय भव्य आणि नयनरम्य व्ह्यू सुद्धा आपण बघणार आहोत. ट्रेकिंग करणाऱ्यांना आवडता असा धनगर वॉटरफॉल आणि शेवटी 11व्या शतकातील अतिशय प्राचीन अंबरनाथ शिव मंदिर. जर तुम्ही मुंबई किंवा पुण्यावरून वन डे फॅमिली ट्रिप प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग निघूया एक सुंदर प्रवासात. तर आता आपण आहे कल्याण शिलफाटा रोडवरती. बघू शकता तुम्ही समोरच डोंगर आणि आजूबाजूचा क्लायमेट. इथे काम चालू आहे. सो प्लॅन असा होता की आपल्याला सकाळी 6 वाजता निघायचं होतं, परंतु आपण उठलोच 6 वाजता, तर निघेपर्यंत जे आहे ते 7 वाजले. 7 ते 7:30 वाजले आणि आता वाजले आहेत 8:30. 8:30च्या दरम्यान आपण पोहोचलो आहोत कल्याण शिलफाटा रोडवरती. आणि इथून अजून जवळजवळ हा जो डिस्टन्स आहे तो कमीत कमी 1 तासावरती तरी आहे. आणि ओव्हरऑल जो डिस्टन्स आहे तो मे बी 70 किलोमीटर आहे. हां, 70 किलोमीटर तरी असेल. जे पण काय असेल ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनवरती किंवा स्क्रीनवरती दाखवून देईल. आणि लोकेशन सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन. सो तुम्ही डायरेक्ट त्या लोकेशनवर गुगल मॅपच्या साहाय्याने तुम्ही तिथे जाऊ शकता. तिथे जाण्याचे जे आहेत ते 2 रस्ते आहेत. एक तर तुम्ही ट्रेनने डायरेक्ट येऊ शकता बदलापूर रेल्वे स्टेशनला, किंवा दुसरा बाय रोड जे आम्ही चाललोय, हा बाय रोडचा जो रस्ता आहे. बाय रोडचा रस्ता जर तुम्ही बाईकने किंवा कारने येत आहे, कारने तर तुम्हाला 1.5 तासाच्या आरामात होऊन जाईल. आणि बाईकने जर स्कूटीने वगैरे येत आहे तर तुम्हाला 1.5 ते 2 तास इझिली. तर मित्रांनो, बघा गुगल मॅपला जे आहे ना तुम्हाला सरळ दाखवेल, परंतु हा रस्ता लक्षात ठेवा. इथून छोटासा राईट आहे. हा राईट घेतला ना तर शॉर्टकट आहे. हा थोडा हा तुम्हाला डायरेक्ट अर्धा रस्ता म्हणजे क्रॉस करतो. हा जो टर्न तुम्हाला असा फिरून जावं लागेल, हा इथून मधूनच तुम्ही जाल. सो हा रस्ता तुम्ही लक्षात ठेवा. सो हा बघा मित्रांनो, जर तुम्ही त्या रस्त्याने आला असतात तर तुम्ही इकडनं आला असतात आणि आपल्याला आता सरळ जायचं आहे. सो त्याच्यामुळे आपले जे आहे ते 10 ते 15 मिनिटं इझिली वाचतात. सो चलो, आता आपल्याला जे आहे ते सरळ सरळ जायचं एकदम. लेट्स गो. थोडा आपला गोप्रोची बॅटरी जी आहे ती संपलेली, त्याच्यामुळे चेंज करावी लागली. सो लेट्स गो. आता आपण सरळ या दिशेने जाऊया. लेट्स गो. सो मित्रांनो, जवळजवळ 30 मिनिटं झाली, 30 ते 35 मिनिटं झाली. आपण सरळ सरळ चालत आलोय त्या रस्त्याने. आणि आता इथे ना पुढे जाऊन एक छोटासा राईट आहे. या मार्केटमध्येच राईट आहे. मी पण खूप टायमानंतर आलो इकडे, त्याच्यामुळे मला एवढं लक्षात नाही येत आहे. पण इथे पुढेच एक राईट टर्न आहे. तो राईट टर्न आपल्याला घ्यायचा आहे आणि मग तिथून सरळ आपल्याला 5 ते 10 मिनिटामध्ये आपण पोहोचणार त्या लोकेशनवरती. सो राईट टर्न बघूया, दिसतोय का बघा. राईट टर्न दिसला. हा बघा, हा मार्केटला गेले एक राजधानी स्वीट्स आहे, त्याच्या बाजूलाच हा राईट टर्न आहे. हा राईट टर्न आपल्याला घ्यायचा आहे. हा, इथे जय भवानी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक बोर्ड सारखं बांधलंय तिकडे. सो ती निशाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. ती निशाणीच्या इथून आपल्याला राईट घेऊन आता जे आहे ते आपल्याला इथून सरळ जायचंय. सो इथून सरळ सरळ जातच राहायचंय. काही नो राईट नो लेफ्ट. पुढे जाऊन पण गावाच्या मधून 2 रस्ते येतात, पण आपल्याला हा रस्ता पकडूनच जायचंय. सो चला, मी तुम्हाला दाखवतो. लेट्स गो. मला वाटतंय मी इथे मागच्या वर्षी सुद्धा आलेलो, पण जास्त पाऊस असल्या कारणामुळे ना तो कोंडेश्वर धबधबा जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला, कारण तिथे वाहून जाण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि तो खूप खोल आहे. सो लोक पटकन तिकडे पुढे जातात आणि
काही लोकांना पोहता येत नाही तर ते त्याच्यात बुडून मरून जातात, त्याच्यामुळे तो जास्त पावसामध्ये बंद ठेवतात. सो आज तर चालू असेल कारण आज काय पाऊस पण एवढा नाही. समोर बघू शकता तुम्ही डोंगर सुद्धा एकदम, म्हणजे इथे चारी बाजूने डोंगर आहेत या लोकेशन वरती आणि खूप छान वाटतं इथे. तुम्ही टेंट घेऊन जरी आलात तरी तुम्हाला इथे मस्त वाटेल. हे बघा इथे दोन असे रस्ते आहेत, आपल्याला राईटनेच जायचं, हा रस्ता पकडून जायचं. सरळ सुद्धा तुम्ही जाऊ शकता पण तो गावामधनं रस्ता केलाय त्याच्यामुळे तुम्हाला तो लेफ्ट राईट करत जावं लागेल. या रस्त्याने तुम्ही इझिली जाऊ शकता तिकडे. हे बघा हे पण मला वाटतं तिकडेच चाललेत बहुतेक, गुगल मॅपच्या साह्याने ते जात आहेत. सो तिकडेच जात असतील. पर्यटक तिकडे येतात, फॅमिलीला सुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता. एकदम सुंदर आणि शांतमय अशी जागा आहे, मन तुमचं तिथे रमून जाईल. जेव्हा मी लास्ट टाइम आलेलो मित्रांनो तेव्हा इथे माझी बाईक जी आहे ती पंक्चर झालेली. पंक्चर ना ऍक्च्युली तिची हवा निघालेली, कारण तो मी आतल्या रस्त्यातून गेलेलो आणि तिथे अजूनही काम चालू असणार 100%. त्याच्यामुळे तिकडे ना दगडी आहेत आणि त्या दगडीमध्ये गाडी अशी दबली गेली आणि हवा निघाली. सो हा बघा हा एक रस्ता जातो इथून सुद्धा जातो, पण इथून ज्यांना माहिती आहे ते लोकच जातात. आपल्याला तर काय इथला रस्ता माहिती नाही, म्हणून आपण जो ठराविक नेहमीचा ठिकाण आहे तिथूनच जातोय. हे बघा इथे म्हशी सुद्धा चालल्यात चरण्यासाठी. चरणे म्हणजे ते खाऊन पिऊन चाललेत, आता त्यांच्या घरी चाललेत. काही मशीनवरती बॅच लिहिलेत म्हणजे नंबर हरवू नये वगैरे म्हणून, किंवा कदाचित काही असू शकतं. आणि हे बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही सह्याद्री पूर्ण पसरलेली आहे, त्याच्यामुळे इकडे पाऊस जो आहे तो जास्त प्रमाणात पडतो. हो हा करा ना, तुम्हाला कोंडेश्वरला जायचं आहे ना, हाच रस्ता जातो सरळ सरळ, काय लेफ्ट राईट काय नाही, सरळ. सो हे बघा हे सुद्धा जे आहे ते कोंडेश्वरला चाललेत. सो बघू शकता तुम्ही चारी बाजूने जे पण आहे ना ते सह्याद्री आहे, त्याच्यामुळे ह्या भागामध्ये ना पाऊस खूप जास्त पडतो. आणि जर इथे तुम्हाला स्टेला सुद्धा यायचं असेल ना तर स्टे साठी सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे. तिकडे एक रेसॉर्ट आहे जे लास्ट टाइम आम्ही त्यांच्याशी बोललेलो सुद्धा, येऊ पण काही कारणामुळे आम्हाला रिटर्न या परिसरमध्ये येणं झालंच नाही. सो आज आम्ही आलोय, पण आज काय आम्ही स्टेला नाही आलोय, आज बस कोंडेश्वर वॉटरफॉल आणि धनगर वॉटरफॉल हे दोन ठिकाण बघण्यासाठी आलोय. आणि हा कोंडेश्वर वॉटरफॉलच्या बाजूलाच मंदिर आहे, कोंडेश्वर शिवलिंग आहे, ते खूप सुंदर आहे. त्याच्याच बाजूला चिपकून वॉटरफॉल आहे. सो ह्या दोन गोष्टी एकाच ठिकाणी आपल्याला बघायला भेटतील. आणि त्याच्यानंतर धनगर वॉटरफॉल जो तिथून फक्त 10 मिनिटाच्या डिस्टन्स वरतीच आहे. लेट्स गो. तर मित्रांनो हा बघा हा जो लेफ्टला रस्ता जातो ना, हा इथून आतमध्ये ना, हा जातो गावामध्ये. आणि हा सरळ रस्ता जो आहे ना तो जातो कोंडेश्वर वॉटरफॉल कडे किंवा कोंडेश्वर मंदिराकडे. चला हे बघा बघू शकता तुम्ही त्या परिसरामध्ये ढग बघा एकदम काळोख कसा पसरलाय. आणि हा बघा मित्रांनो हा जो रस्ता आहे ना, हा रस्ता हा जातो धनगर वॉटरफॉल कडे. आणि हा बघा हा रस्ता जातो श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थानकडे. हा रस्ता जातो धनगर वॉटरफॉल आणि सरळ आहे कोंडेश्वर. सो तिकडे जवळजवळ 5 ते 10 मिनिटामध्ये धनगर वॉटरफॉल येतो. तिथून थोडंसं असं वरती जाऊन मग तिथून चालत जे आहे ते जावं लागतं. थोडीशी चढाण आहे आणि मग नंतर आपल्याला उतरायचं आहे. सो तो एक आहे. आणि अजून एक रस्ता आहे तो डायरेक्ट मागून आहे, तिथे काही नो ट्रेकिंग, म्हणजे गाडी लावली फक्त असं 1 ते 2 मिनिटाचा डिस्टन्स आहे, तेवढंच चालायचं आहे आणि लगेच आला वॉटरफॉल. तर मी प्रयत्न करेल की मी तुम्हाला त्या रस्त्याने दाखवेल. तो रस्ता जो आहे ना तो चांगला आहे, तिकडे पार्किंग वगैरे पण भरपूर आहे. सो तिथे काय पार्किंगचं टेन्शन नाही. इकडे थोडं चढण आहे त्याच्यामुळे पार्किंगची जागा जी आहे ती खूप कमी आहे. हे बघा मित्रांनो नजारा बघा. आज जे आहे हे बघा, मी तुम्हाला जे बोलत होतो ना स्टेचं, ते हे आहे.
एकदम चांगली प्रॉपर्टी आहे, मस्त पूल आहे, चारी बाजूने डोंगर इथे बघायला भेटतात आणि खूप सुंदर आहे ही जागा. त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊन स्टे करू शकता. आणि हे बघा मित्रांनो, पहिलेच लोकेशन जी आहे ती धबधबा, एक डॅम लागलेला आहे, बघू शकता तुम्ही डॅम. सो या डॅम वरती चला आपण जरा थोडं खाली जाऊन बघूया. हे बघा, आणि जर का तुम्हाला पोहता येते प्रॉपर तर तुमच्यासाठी ही एक जागा आहे, इथे तुम्ही प्रॉपर पोहू शकता. खोल आहे का मित्र? खोल आहे, एवढंच आहे ना. सो मॅक्झिमम 5 फीट पर्यंत असेल खोल. सो इथे तुम्ही प्रॉपर पोहू शकता. स्विमिंग पूल, नॅचरल स्विमिंग पूल आहे. सो खूप सुंदर आहे. आणि त्या पलीकडे डॅम आहे, तिकडे जे आहे ते खोल पाणी आहे, तिकडे जाण्यासाठी सुद्धा सक्त मनाई आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या रिस्क वरती तिकडे जाऊ शकता जर का तुम्हाला जायचं असेल तर. सो हे बघा, इथे तुम्ही फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत सुद्धा येऊ शकता. इथे फॅमिली सुद्धा आली आहे. आणि हे बघा इथपर्यंत जे आहे ते सेफ आहे, बाकी याच्या पुढे इथे थोडं डीप आहे, सो इथे अवॉइड करा. सो मित्रांनो बघू शकता तुम्ही, माझ्या मागे जे आहे ते कोंडेश्वर डॅम आहे. आणि हे बघा इथे जे आहे ती फॅमिली पूर्णपणे एन्जॉय करते. हे बघा, तुम्ही सुद्धा इथे तुमच्या फॅमिली सोबत जे आहे ते येऊ शकता. आणि या साईडला बघा पूर्ण डॅम आहे आणि टेन्शनवाली कोई बात नाही आहे. इथे जे आहे ना ते दगडी आहे, सो तुम्ही इथे, पण इथे रिस्क आहे, येऊ नका तुम्ही. इथे बघा जागा आहे त्याच्यामुळे ती डॅम आहे. आणि पावलं जे आहे ते एकदम सुंदर होते बघा. इथे तुम्ही पोहू सुद्धा शकता आणि एकदम सेफ आहे. तो बघा तिकडे काका सुद्धा वॉक करतायत आणि तिथे एक लहान मुलाला घेऊन आहे. तो बघा, तो लहान मुलगा तिथे पूर्णपणे उभा आहे, सो तो तिथे बुडला नाही, म्हणजे पाणी खोल नाहीये. पण रिस्क घेऊ नका तुम्ही, जास्त पाऊस पडला तरी ते वाहून जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ती तुम्ही एक जी आहे ती काळजी घ्या. आणि हो, तर हा आपला पहिला लोकेशन होता. सो मजा आली इथे, खूप छान आहे वातावरण. लेट्स गो, आता आपण पुढच्या दिशेने जाऊया. हे असणार आहे आपला देवस्थान आणि वॉटरफॉल. सो चलो लेट्स गो. सो चला आता आपण जे आहे ते पुढच्या दिशेने जाऊया. तर आपण मंदिराकडे जाऊया आणि तिथला जो आहे तो तिथला सुद्धा वॉटरफॉल बघूया. सो लेट्स गो. सोबतच इथे बघा खाण्यासाठी सुद्धा सोय आहे, वडापाव वगैरे तुम्हाला इथे मके इझिली भेटून जाईल. सो चलो, आता हाच सरळ रस्ता पकडून आपल्याला जो आहे ते 2 ते 5 मिनिटांमध्ये आपण पोहोचणार कोंडेश्वर देवस्थान शिवलिंगकडे. सो चलो लेट्स गो. आणि हे बघा मित्रांनो, किती सुंदर आणि किती उंच डोंगर आहे. ह्याच कारणामुळे जे आहे ना ते इथे तासन म्हणजे पाऊस चालू असतो. आणि हे बघा, इथे जर तुम्ही टेंट लावलात आणि समोर व्ह्यू मॉर्निंगला फॉग, काय जबरदस्त, काय भारी मजा आहे मित्रांनो, नेक्स्ट लेवल. तिथून सुद्धा ती जागा सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. आणि हे बघा इथे सुद्धा ही जागा आहे, इथे तुम्ही जर का टेंट लावलात, हा चला मी तुम्हाला जवळून दाखवतो. जर आपण इथे टेंट लावला अर्ली मॉर्निंगला किंवा नाईट इथे स्टे केली, काय मजा येईल मित्रांनो. हे बघा, चला दाखवतो मी तुम्हाला. हे बघा मित्रांनो, जबरदस्त लोकेशन आहे मित्रांनो. समोर इथं उंच डोंगर आणि इथे तुमचा टेंट. दिल बन गया. सो हे बघा मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथे मागे. विचार करा, जर का तुम्ही इथे असं टेंट लावलात आणि मॉर्निंगला असं एकदम समोर फॉग आणि ही पूर्ण सह्याद्री, किती भारी वाटेल, एकदम जबरदस्त. ही एक लोकेशन आहे, पुढे ती एक लोकेशन आहे, तिकडे तुम्ही जाऊ शकता. सो मस्त प्लेस आहे. सो इथे तुम्ही नक्की या. आणि इथे टेंट आपण आज नाही, नेक्स्ट टाइम पुन्हा केव्हा तरी इथे येऊन नक्की टेंट लावू. आज तर आपण काय आणलं पण नाही, आज तर बस असंच एक राऊंड मारायला आलेलो. सो चलो. आणि हे बघा, आता आपले ड्रायव्हर जे आहेत, रायडर चेंज झालेले आहेत. चला आता ही चालवणार आहे, कारण हिला ही लोकेशन जी आहे ती आवडली. सो हिला इथे गाडी चालवण्याची मजा घ्यायची आहे. चलो लेट्स गो. हे बघा मित्रांनो, ही एक सुद्धा लोकेशन आहे आणि ती एक सुद्धा लोकेशन आहे जिथे तिथून तुम्हाला प्रॉपर सह्याद्रीचा व्ह्यू दिसणार आहे. आणि हे बघा, खूप जण येतात. आणि हा तो डॅम जो ते जिथे आपण आता मगाशी बघितला, हा तो डॅम आहे, खूप मोठा डॅम आहे. सो चला, इथूनच आता पुढे पुढे आपल्याला जे आहे ते जात राहायचं आहे.
आणि तिथे खालच्या दिशेनेच आहे मंदिर. चलो, हे बघा मित्रांनो, आणि इथे बघा एक नंबर लोकेशन आहे मित्रांनो. पाऊस जर हलका हलका पाऊस असते नाही ते तर खरंच खूप भारी वाटलं असतं एकदम, आणि मजा आली. मग केवढा मोठा हा डॅम आहे, आणि ते बघा समोर दिसतंय तुम्हाला वॉटरफॉल, त्याच्या बाजूलाच आहे मंदिर. हे बघा समोर बघा डोंगर, आणि हा रस्ता जन्नत. हे बघा एकदम परफेक्ट सीन तुम्हाला इकडे भेटतील. एक से एक फोटो काढण्याची लोकेशन आहे इकडे. हे बघा तिकडे पब्लिक आहे, तुम्ही इथे सुद्धा वरती जाऊ शकता, आणि इथून या डोंगरांचा जो आहे ना तो एकदम नजारा घेऊ शकता. आणि आज इथे हवा एकदम खूप जास्त आहे, कारण इथे आम्ही आलोय त्याच्यामुळे हवा फुल आहे, फुल राडा असणार इकडे. हा शॉर्टकट आपल्याला नाही घ्यायचा आहे, आपल्याला पूर्ण जायचं आहे. लोकांना घेऊ द्या छोटा मोठा शॉर्टकट, पण जो आहे तो त्या रस्त्यानेच जाऊया. मे बी तो रस्ता बंद आहे वाटतं. हो, रस्ता बंद आहे तो, त्याच्यामुळे लोक तिकडे जात आहेत. इथून असा टर्न घे. हे बघा धोकादायक कुंड कोंडेश्वर असं नाव दिलंय, कारण इथे दरवर्षी 1 ना 2 जणांचा बळी जातोच. का माहिती का? सो हे बघा आता आपण पोहोचलो आहोत कोंडेश्वरला. ही पूर्ण पार्किंग आहे, अशी इथे गाडी लावतात, जिथे जागा भेटेल तिथे गाडी लावतात. सो आपल्यालाही आता इथे आपली बाईक पार्किंगसाठी एक प्रॉपर जागा बघावी लागेल, जिथे आपण गाडी जी आहे छोटीशी आपली पार्क करू शकतो. टॉयलेटची सोय सुद्धा इथे अवेलेबल आहे. टॉयलेट थोडे खराब आहेत, लास्ट टाइम आम्ही बघितलेले एकदम घाण होते. टॉयलेटची सोय प्रॉपर नाहीये, पण आहे. चला, ते मक्क्याची सोय अवेलेबल आहे. एक छोटा वॉटरफॉल आहे इकडे, जो चालू नाही झाला अजून, म्हणजे पाऊस नाही त्याच्यामुळे दिसत नाही. बाहेर पाऊस असेल तर तुम्हाला झरा बोलतात याला. जर प्रॉपर पाऊस असेल तर तुम्हाला इथे बघायला भेटेल. इथूनच चला आपण आतमध्ये जाऊया आता. लेट्स गो. सो हे बघा इथे चप्पल स्टँड आहे, इथे आपण आपली चप्पल सुद्धा ठेवू शकतो. सो हे बघा मंदिराच्या आतमध्ये जे आहे ते वडापाव, चाय आणि वेफर्स वगैरेची सोयसुद्धा आहे. सो त्याचासुद्धा तुम्ही इथे आनंद घेऊ शकता. आणि मेन म्हणजे इथे तुम्हाला जे आहे ते कॅश घेऊन यायचं. इथे जीपे वगैरे चालत नाही. इव्हन इथे मोबाईलला नेटवर्कसुद्धा नाही. बघा तुम्ही बघू शकता की मोबाईलला नेटवर्कसुद्धा नाही आहे. सो तुम्ही कॅश कॅरी करून घेऊन या. चलो लेट्स गो. सो हा होता मित्रांनो कोंडेश्वर वॉटरफॉल आणि देवस्थान. सो वॉटरफॉल जो आहे तो बंद ठेवण्यात आला आहे, कारण काही रिझन्स असतील त्याच्यामुळे बंद ठेवण्यात आला आहे. चला आता नेक्स्ट लोकेशनवर जाऊया. सो हे बघा मित्रांनो, इथून जे एक राईटने रस्ता जातो आणि एक लेफ्टला रस्ता जातो. हा जो राईटला रस्ता जातोय ना, हा रस्ता जातो कोंडेश्वर देवस्थान आणि धबधब्याकडे, आणि हा जो सरळ रस्ता चाललाय हा चाललाय धनगर वॉटरफॉलकडे. हा बघा मित्रांनो, इथे हा जो रस्ता आहे ना थोडा कच्चा रस्ता आहे, पण गाडी चालेल एवढा प्रॉपर आहे. ऑटो वगैरे पण येते इथे, कारने सुद्धा तुम्ही येऊ शकता. सो ही आहे धनगर वॉटरफॉलची पार्किंग, आणि हा बघा इथून आहे रस्ता. सो इथून आपल्याला चालत चालत जायचं आहे. तर चला, इथे 10 मिनिटाचा रस्ता आहे, आता बंद झाला आहे त्याच्यामुळे चालत जावं लागेल. लेट्स गो. सो बघू शकता तुम्ही माझ्या मागे, आपल्याला एवढं थोडंसं जे आहे ते चालावं लागणार आहे, कारण तिथे काम चालू आहे मागे. सो त्याच्यामुळे बाईक जी आहे ती आपण इथून वरती घेऊन जाऊ शकत नाही. आणि हे बघा रस्ता पण जो आहे खडबड झालाय. हे बघा, हे इथे शॉप लागेल. ह्या शॉपच्या बाजूने आपल्याला खालच्या दिशेने जे आहे ते जायचं. इकडे खालून इथून
तिथे व्ह्यू पॉइंट आहे, तो नंतर आपण बघूया. हे लागेल. अच्छा, इथूनच आपल्याला इथून जायचं आहे आणि इथून 2 ते 5 मिनिटावरतीच आहे. सो हे बघा, जास्तीत जास्त आपण जे आहे ते 2 मिनिटात चाललो आणि 2 मिनिटावरतीच हा वॉटरफॉल जो आहे तो आला आहे. बघा इथे लहान मुले कुठली तरी भाजी विकत आहेत, जी कांद्यामध्ये टाकून खातात. चायपत्तीसुद्धा आहे. जास्त नाही, फक्त 5 मिनिटाचाच ट्रेक आहे हा आणि 5 मिनिटाच्या ट्रेकमध्ये आपण जो आहे ते पोचलो आहोत. समोरच बघू शकता तुम्ही धनगर वॉटरफॉल दिसतोय. सो चला बघूया जवळ जाऊन. या टायमाला पाणी थोडं कमी आहे. लास्ट टाइम जे आलेलो तेव्हा पाणी भरपूर होतं आणि या टायमाला खूप कमी, म्हणजे आहे पाणी पण खूप कमी आहे. हे सुद्धा पाण्यातून जाताना काढायला लागलेलं. ह्या टायमाला थोडं कमी आहे पाणी. चलो, नाही बघा आता आपल्याला असे दगडातून वगैरे चालत चालत जाऊन पुढपर्यंत आपण जाऊया वॉटरफॉलकडे आणि जवळून आपण जो आहे तो वॉटरफॉल बघूया. लास्ट टाइम जेव्हा आलेलो तेव्हा इथपर्यंत पूर्ण पाणी होतं. हे दगडीवरतून पण पाणी होतं, एवढं पाणी होतं. आता जरा पाऊस नाही ना 3 दिवस, त्याच्यामुळे पाणी जे आहे ते कमी झालं आहे. हे बघा, वा, इथून नजारा बघा किती मस्त वाटतंय. हे बघा पाणी एकदम जे आहे ते क्लिअर आहे. सो चला आता जे आहे ते थोडं एकदम जवळ जाऊन बघूया. पाण्याचा फोर जो आहे तो एकदम जास्त वाटतंय, मस्त वाटतं एकदम. चला अजून थोडा जवळ जाऊन बघूया. लेट्स गो. इथून आतमधून जायचं आपल्याला. छोडासा हा, तर या आतल्या रोडने आता आपल्याला जायचंय आणि पुढे जाऊन आपल्याला एक त्या गेटच्या इथून आतमध्ये जायचंय लेफ्टने. मग आपण सरळ जाणार अंबरनाथ मंदिराकडे. तर चला, आधीपेक्षा आताचं जे आहे ते का रस्ता जरा चांगला झालाय. आधी तर एकदम खूप खराब आणि खडबुडी असा होता मध्यंतर, पण आता थोडं चांगला झालाय रस्ता. सो चलो लेट्स गो. बघा जो टेम्पो जिथून आला ना तिथून आपल्याला आता लेफ्ट जायचंय. सो बाजूला ही पाईपलाईन सुद्धा आहे. ही पाईपलाईन सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा गुगल मॅपच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही डायरेक्ट पोहोचू शकता इथे. हे बघा, इथून आपल्याला सरळ जायचंय आतमध्ये. तर मित्रांनो हे बघा, इथे एक सुंदर प्रकारे बांधकाम केलंय कसलं तरी, त्याच्यामुळे हा रस्ता पूर्णपणे बंदच झालाय. आधी इथून आपण येऊ शकत होतो रस्त्याने, सो डायरेक्ट रस्ता इथे यायचा आणि इथे वगैरे पार्किंग व्हायची, परंतु आता इथे पार्किंगच नाही. आणि हे बघा इथून, आणि तो इथून रस्ता काढतायत वाटतं, चालू आहे. इथे मस्त बसण्यासाठी बांधलंय आणि एक प्रॉपर प्रकारे बांधकाम चालू आहे. काहीतरी बनवत आहेत, लवकरच हे बनवून तयार होईल तेव्हा सुद्धा बघायला मजा येईल. हे बघा लहान मुले बघा ती. बोटिंगचा पूर्णपणे आनंद घेत
आणि हे बघा समोरच मंदिर आहे. तर चला मंदिराला आतमधून बघूया. लेट्स गो. सो हे बघा मित्रांनो, मंदिराचं नक्षीकाम बघा. हे एकाच दगडावरती कोरीव गेलेलं काम आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि पूर्ण दगडाच्या आतपर्यंत सुद्धा जाल ना तरी तुम्हाला तेच कोरीव कामच दिसून येईल. हे बघा अत्यंत प्रॉपर सुंदर प्रकारे कोरीव काम त्या जमान्यामध्ये करण्यात आलंय. हे बघा इथे डमरू वाजवताना दिसून येत आहेत, इथे नृत्य करतायत, असं काहीतरी दाखवण्यात आलंय. हे बघा बघा. सो बघा मित्रांनो, मंदिराच्या मागच्याच बाजूला ही एक जागा आहे, जिथून आपल्याला आतमधलं दिसतं शिवलिंग. आणि तुम्ही इथून जल सुद्धा त्यांना वाहू शकता. शादी हो गई है। हाँ शादी हो गई. शादी शादी की जब तक रहेगा उल्टे में बांधा जा शादी जब तक रहेगा वामांग हो जाती कौन शक्ति शक्ति अर्थात स्त्री. अच्छा. सर्व शक्ति वामांगे स्थिता हे चंद्र का अपराजिता. है ना? शादी के भगवान पहले शंकर का शादी स्तोत्र है. लगा दे नहीं समझ अरे यार फोटो लगा